नमस्कार. आपल्या या पृथ्वीवरनं जीवनाचं एक अद्भुत जाळं आहे. अगदी डोळ्यांना न दिसणाऱ्या बॅक्टेरियापासून ते मोठमोठ्या वृक्षांपर्यंत. आणि याच अविश्वसनीय विविधतेला म्हणतात जैवविविधता. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की ही विविधता आपल्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी इतकी महत्वाची का आहे? हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा नाही का? आपल्यासोबत या ग्रहावर लाखो प्रकारचे सजीव राहतात. पण त्यांच्या अस्तित्वाला आज धोका निर्माण झालाय? त्यांची संख्या कमी का होतीये? या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी चला या समस्येच्या मुळाशी जाऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी जैवविविधता म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग तिचे वेगवेगळे स्तर, तिचं आपल्यासाठी असलेलं महत्त्व आणि तिला आज कोणता धोका आहे हे पाहू. आणि हो, शेवटी तिच्या संवर्धनाचे मार्ग कोणते आहेत आणि धोक्यात असलेल्या प्रजातींची नोंद कशी ठेवली जाते हेही जाणून घेऊ. चला तर मग आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी जैवविविधता हा शब्द जरा फोडून पाहूया आणि त्याचा नेमका अर्थ काय आहे ते समजावून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सजीवांमध्ये आढळणारी व्हरायटी म्हणजे जैवविविधता. जरा विचार करा, शास्त्रज्ञांनी आजपर्यंत तब्बल 17 ते 18 लाख प्रजातींची नोंद केली आहे. आणि हे तर काहीच नाही, खरी संख्या याच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त असू शकते. पण थांबा, जैवविविधता म्हणजे फक्त वेगवेगळ्या प्रजातींची संख्या मोजणं नाहीये. ही विविधता आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ तिचा अभ्यास 3 वेगवेगळ्या लेव्हल्सवर करतात. चला पाहूया हे 3 स्तर कोणते आहेत. यातला पहिला स्तर आहे जनुकीय विविधता. म्हणजे काय? तर एकाच प्रजातीच्या सजीवांमध्ये त्यांच्या जीन्समुळं जो सूक्ष्म फरक दिसतो ना, तो. याच फरकामुळे एकाच प्रजातीचे सगळे सदस्य एकसारखे दिसत नाहीत. त्यांच्यात थोडाफार फरक असतोच. आणि याची उदाहरणं तर आपल्या आजूबाजूलाच आहेत. माणसांमध्ये बघा, कोणी उंच, कोणी बुटकं, त्वचेचा रंग वेगळा, किंवा आंब्याचं घ्या ना, हापूस, पायरी, तोतापुरी अशा हजारो जाती. हे सगळं शक्य होतं ते याच जनुकीय विविधतेमुळे. आता वळूया दुसऱ्या स्तराकडे, तो म्हणजे प्रजाती विविधता. नावावरूनच कळते की ह्याचा संबंध एखाद्या विशिष्ट एरियामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती म्हणजे स्पीशीज राहतात ह्याच्याशी आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपला भारत. आपल्या पश्चिम घाटामध्ये पूर्व घाटाच्या तुलनेत बेडकांच्या खूप जास्त प्रजाती आढळतात. आणि अशा प्रजातींनी समृद्ध असलेल्या ठिकाणांना बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स असे खास नाव आहे. आणि तिसरा सगळ्यात मोठा स्तर म्हणजे परिसंस्था विविधता. हे म्हणजे एक प्रकारे बिग पिक्चर पाहण्यासारखं आहे. यात एका मोठ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम्स आढळतात त्यांचा समावेश होतो. पुन्हा एकदा भारताचाच उदाहरण घेऊ. आपल्या देशात काय नाही, वाळवंट आहेत, घनदाट वर्षावन आहेत, समुद्रकिनारी खारफुटीची जंगलं आहेत आणि प्रवाळ बेटंसुद्धा आहेत. या उलट नॉर्वेसारख्या देशात हवामान थंड असल्यामुळे इतकी विविधता आढळत नाही. बरं, आत्तापर्यंत आपण जैवविविधता म्हणजे काय आणि तिचे स्तर हे सगळं पाहिलं. पण एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच की ह्या सगळ्या व्हरायटीचा आपल्या आयुष्यावर थेट काय परिणाम होतो? ती आपल्यासाठी इतकी गरजेची काय आहे? याचं उत्तर खूप मोठं आहे. अहो, आपण जो श्वास घेतो तो, ऑक्सिजन, हवामानाचं नियंत्रण, आपलं अन्न, इंधन, एवढंच काय मलेरियासारख्या आजारांवरची औषधं, या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गाच्या यात समृद्धीमुळे मिळतात. ही फक्त बघायला सुंदर गोष्ट नाहीये, तर आपल्या जगण्याचाच आधार आहे. पण एक गोष्ट आहे जी खूप चिंताजनक आहे. ही जी मौल्यवान जैवविविधता आहे ना, ती आज एका मोठ्या संकटात सापडली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रजाती या ग्रहावरून कायमच्या नाहीशा झाल्या आहेत आणि हा वेग दुर्दैवाने वाढतच चालला आहे. आणि हा आकडा बघा, तो खरंच धक्कादायक आहे. शास्त्रज्ञांच्या मते मानवी हस्तक्षेपामुळे प्रजाती नष्ट होण्याचा वेग नैसर्गिक वेगापेक्षा तब्बल 100 ते 1000 पटींनी वाढलाय. ही फक्त धोक्याची सूचना नाही, तर एक मोठा अलार्म आहे. मग असं का होतंय? या विनाशामागे मुख्य 4 कारणं आहेत. यातलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अधिवासाचा नाश. म्हणजे आपण जंगलं तोडून अक्षरशः प्राण्यांची घरं उद्ध्वस्त करत आहोत. त्यापाठोपाठ येते अवैध शिकार, बाहेरून आलेल्या आक्रमक प्रजाती आणि प्रदूषण व हवामान बदल जे संपूर्ण निसर्गाचा तोल बिघडवत आहेत. पण परिस्थिती गंभीर असली तरी अजून सगळं काही संपलेलं नाही.
आशा आहे. या अमूल्य जैवविविधतेला वाचवण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत आणि यासाठी प्रामुख्याने 2 प्रकारचे मार्ग वापरले जातात. हे 2 मार्ग म्हणजे एक आहे स्वस्थानी संवर्धन, जिथे प्रजातींना त्यांच्या नैसर्गिक घरातच म्हणजे जंगलातच संरक्षण दिलं जातं, आणि दुसरा आहे परस्थानी संवर्धन, जिथे त्यांना त्यांच्या नैसर्गिक घराबाहेर काढून मानवाने बनवलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवलं जातं. स्वस्थानी संवर्धनाची उत्तम उदाहरणं म्हणजे आपली राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्य. इथे संपूर्ण इकोसिस्टमलाच संरक्षण दिलं जातं, जेणेकरून तिथल्या प्रजाती त्यांच्या नैसर्गिक वातावरणात आरामात आणि सुरक्षित राहू शकतील. पण जेव्हा एखादी प्रजाती तिच्या नैसर्गिक घरातच सुरक्षित राहू शकत नाही, तेव्हा परस्थानी संवर्धनाचा आधार घेतला जातो. यात प्राणी संग्रहालय, वनस्पती उद्यानं, बीज बँका येतात. इतकंच नाही तर क्रायोप्रिझर्वेशनसारखं आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं, जिथे पेशी आणि बियाणं अक्षरशः गोठवून भविष्यासाठी जपली जातात. पण एक प्रश्न येतो, कोणत्या प्रजातीला आधी वाचवायचं? कोणत्या प्रजातीला किती धोका आहे हे कसं ठरवणार? यासाठी आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना म्हणजेच IUCN एक जागतिक यादी तयार करते. याच महत्त्वाच्या डॉक्युमेंटला रेड डेटा बुक असं म्हणतात. हे पुस्तक प्रजातींना त्यांच्यासमोरील धोक्याच्या पातळीनुसार वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये टाकतं. जसं की लुप्त म्हणजे ती प्रजाती जी आता अस्तित्वातच नाही, उदाहरणार्थ डोडो पक्षी. अतिसंवेदनशील म्हणजे जी लुप्त होण्याच्या अगदी काठावर आहे. आणि धोकाग्रस्त म्हणजे ज्यांची संख्या खूप कमी झाली आहे, जसं की आपला वाघ आणि आशियाई सिंह. तर शेवटी हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. जैवविविधतेचा हा जो ऱ्हास होतोय, ही जी धोक्याची घंटा वाजतीये, ती नक्की कोणासाठी आहे? फक्त पुढच्या पिढीसाठी? की ही जबाबदारी आपली आहे आणि आपल्याला आत्ताच काहीतरी करण्याची गरज आहे? यावर विचार नक्की करा.